हित वाहे माऊलीचे चित आईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं असे श्री संत देहूनिवासी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून हा अभंग कुठं जन्माला आला हे पहिलं कळणं महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये महाराजाला हे कळणं महत्वाचं आहे. मला म्हणले अभंग घेतला महाराज येऊ आणि मी आता घेतला तर काय तुम्हाला रोग होतोय का? मी जे बोलणार आहे तो कीर्तनकारी एकही शब्द ह्याच्यातला बोलणार नाही. का बोले काका खोटे? रोज भजन करतो आपण, पण कोणता अभंग कुठं जन्माला आला आणि त्याचा भाव काय हे नाही कळालं ना तर टाळाला सुद्धा हात लावण्यात मतलब नाही. माझ्याकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकाराम महाराज आळंदी ज्ञानोबारायाच्या समाधीवर मस्तक टेकवलं. हृदय भरून आलं, डोळे भरून आले आणि ज्ञानोबारायाचं मोठेपण वाढवण्यासाठी जगामध्ये कोणती उपमा द्यावी डोकं बंद पडलं. महाराज ज्ञानेश्वर महाराजांना मोठं बनवावं कसं म्हणून फक्त तुकोबारायाच्या डोक्यामध्ये आई आली हे कळणं महत्वाचं आहे. ज्ञानोबारायाच्या समाधीवर मस्तक टेकून तुकाराम महाराज म्हणले, माऊली जसं आईच्या चित्तामधील लेकराचं हित असतंय, पार्श्वभूमी अभंगाची, जसं आईच्या चित्तामध्ये लेकराबद्दल हित असतं, जन्मभर कुठलाही स्वार्थ किंवा लोभ मनामध्ये न येऊ देता रात्रंदिवस तिचं चित्त असं पोळत असते लेकरासाठी, जसं आईचं. आणि दृष्टांत दिला 9 महिने 9 दिवस जसं त्या माऊलीनं लेकराचा गोळा पोटामध्ये वागवला तसं माऊली आमच्यासारख्या जड बुद्धीच्या जीवाचं तुमच्यावर ओझ आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. संत भगवान बाबा आता सावरगावला रामकथा केली मी 7 दिवस. जन्म झाला संत भगवान बाबाचा सावरगावामध्ये, पण जी नारायणगडावर बाबा गेले तिथून पुढं सावरगावाला फक्त 3च वेळेस गेले. काय हो महाराज असं सांगितलं. बीडला डॉक्टर माधवराव सानप आहेत बाबाच्या कुळातले नातू पंतू, त्यांनी सांगितलं म्हणले संत भगवान बाबाला मुलीच्या लग्नासाठी पैसे मागायला घरातला एक भाऊ गेला होता. संत भगवान बाबांनी सांगितलं दादा इथून पुढं दर्शनाला यायचं असलं तर ये, पण मनात कुठला स्वार्थ ठेवून या डोंगराची पायरी कधी चढायची नाही. तू काय महाराज घरासाठी काय केलं बाबांनी? कोण्या संतांनी स्वार्थ साधला? ज्ञानदेव माझा दयाचा सागर, ज्ञानदेव माझा दयाचा सागर, जगावर
म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. भाऊबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हे सप्ताह आहे. तुम्हाला माहित नाही महाराज, आम्ही रोज एक गाव हिंडतो भाऊ. आता माझी 7 दिवस रामकथा होती. काला बी माझ्याकडं होता. 20,000 लोक होते रोज. 40 लाख रुपये खर्च केला भाऊ बाबाच्या पुण्यतिथीला. लोणारच्या जवळ ओझर म्हणून गाव आहे. 40 लाख. पुन्हा त्या सप्ताहामध्ये आदरणीय शास्त्री बाबांची भेट होती. भगवानगडाला 35 लाख रुपये दिले. रोज 10,000 लोकांचं अन्नदान. आणि त्या गावामध्ये इतका कचरा. अशी मोठी क्रांती महाराज. तुम्हाला माझी विनंती आहे, पाप करणाऱ्या लोकांना जगण्याची संधी म्हणजे सप्तेदही. पाप करणारे लोक कशावर तरले. महाभारतामध्ये व्यंकटेश ऋषीला राजा धर्मानं एक प्रश्न विचारलाय. खूप मुद्दे मांडले समोर. बाबा, याच धरणीवर आडवं बोकड पाडून कापलं जातंय. मुकई बोलता येत नाही त्याला. हा मस्तकावर पाय देऊन चरचरा कापितोय माणूस त्याला. रक्ताच्या चिळकांड्या उडत्यात. बोकड कापणारावर ही धरणी माता का कोपत नाही. धर्मराजाने व्यंकटेश ऋषीला विचारलंय. याच धरणीवर बिगर भाकरीचं 12-12 तास लोक जुगार खेळतात. ही धरणी माता जुगार खेळणारावर का कोपत नाही. याच धरणीवर माय माऊलीवर बलात्कार होतोय. ही धरणी माता बलात्कार करणारावर का कोपत नाही. अरे याच धरणीवर चोऱ्या करणारी लोक आनंदानं जागतात. याच धरणीवर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होतोय. ही धरणी माता त्याच्यावर का कोपत नाही. व्यंकटेश ऋषीने सांगितलं, जोपर्यंत जगामध्ये 7 गोष्टी जिवंत आहेत तोपर्यंत हरामखोर लोकांना धोका नाही. कोणत्या 7 गोष्टी? जोपर्यंत मातृपितृ भक्त जिवंत आहे, जोपर्यंत गायीची सेवा करणारा गोसेवक जिवंत आहे, जोपर्यंत पतिव्रता स्त्री जिवंत आहे, जोपर्यंत त्रिपाठी ब्राह्मण जिवंत आहे, जोपर्यंत संत जिवंत आहे, जोपर्यंत निर्लोभी जिवंत आहे, जोपर्यंत दानशूर जिवंत आहे तोपर्यंत हरामखोर लोकांना धोका नाही. जोपर्यंत पतिव्रता स्त्री जिवंत आहे. आमच्या गावामध्ये एक मावशी या हमेशा 16 सोमवार धरी ती आणि सोमवारच्या दिवशी 7-8 गंध लावी ती आणि खडी साखर चगली ती. मी म्हणलं मावशी खडी साखर कागद चगली ती. ती म्हणली मला खडा सोमवार आहे. खडा सोमवार. आणि महिना नवऱ्याचं बनेल धुत नाही ती सोमवारावाली. देव देव करणारी देव देवावाली. कशाला नाटक परमार्थाचं करायचंय हो महाराज. हा, पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मणाचा माणूस पाणी सुद्धा कुठं पेत नव्हता. आता बामणाला 10 पुराणात कलियुगातली दशा सांगितली तुकाराम महाराजांनी. थोर या युगाचे आश्चर्य, ब्रह्मकर्म उत्तम सार, सांडोनिया द्विजवर दावल पीर स्मरताती, ऐसे अधर्माचे बळ.
जोपर्यंत संत जिवंत आहे, हे माझ्यासारखे फेटा बांधून कीर्तन करणारे सध्या महाराष्ट्रामध्ये 85,000 आहेत. घुले काका आणि आपल्याला हे घरची चर्चा आहे, खरं बोलायचं. 85,000 कीर्तन चालू आहेत रोज महाराष्ट्रामध्ये. बसा त्या खोक्याच्या पुढं सारा थोडं आवाज अडवतोय पाटीला. इकडे लक्ष द्या. 85,000 कीर्तन आहेत रोज महाराष्ट्रामध्ये. महाराज आपण घरची चर्चा आहे. एका कीर्तनात एकच माणूस सुधरावा. रोज किती सुधारली? 85,000. महिन्यात किती सुधारले? सगळे लोक दुरुस्त होते न कीर्तनकारांना लक्ष दिल्यावर. पण रोज 85,000 सुधरत नाहीत, 85,000 बिघडत आहेत. विठाला 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 लय जमाना बिघडला ना महाराज. अहो लय काळ वाईट आहे सध्या. दुसऱ्याचं बरं चाललंय हे खपत नाही कुणाला. हेच घडलं ना रामायणामध्ये. उद्या सकाळी 10 वाजता रामाला राज्याभिषेक. अयोध्येमध्ये राज्याभिषेक जाहीर झाला आणि ह्याचा गोळा उठला इंद्राच्या पोटात वरी. इंद्राबद्दल बोलतोय. त्या इंद्रानं मीटिंग लावली वरी. 33 कोटी देवाची मीटिंग लावली आणि इंद्रानं त्या मीटिंग मध्ये चर्चा केली. हे देवतानो, उद्या सकाळी राम जर राजगादीवर बसले तर सीतेला घेऊन राम जंगलात येत नाही. राम सीतेला घेऊन जंगलात नाही आले तर रावण सीतेची चोरी करीत नाही. आणि रावणाने सीतेची चोरी नाही केली तर राम रावणाला मारित नाही. रामानं रावण नाही मारला तर रावणाच्या बंदीखान्यातले 33 कोटी देव त्यांना सुट्टी. आता 33 कोटी देवाचे डोके बंद पडले सुताना त्यांना. मग त्या बैठकीत इंद्राने एक बाई बोलविली. कारण फोडाफोडीचं काम बाईला जसं जसं जुळतं तसं गड्याला नाही जुळत. आपल्याला तिकडं लांब जायचं नाही. मी सांगतो कशासाठी. शेजाऱ्याचं बरं चाललंय हे आपल्याला खपत नाही. हा आपल्यातला रोग आहे महाराज. आखी जिंदगी गेली का तर भाऊ बाबा कळणार नाहीत आपल्याला.
दुसऱ्याच्या बद्दल आपल्याला जर आनंद नसेल तर आपल्यामध्ये सगळ्यात मोठा हा दोष आहे, सगळ्यात मोठा दोष आहे. 14 वर्षाचा वनवास संपल्यावर रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री आणि छत्रीचा दांडा भरताच्या हातामध्ये, आणि पाठीमागे ढासा रडतो भरत, आणि भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलतोय, महाराज काय माझ्या दादाचा राज्याभिषेक आहे, काय आनंद आहे. पण 14 वर्ष याला उशीर झाला, याचं कारण मी पापी भरत आहे. एवढंच कीर्तनात लक्षात ठेवा. कैकेयीच्या पोटी माझा जन्म झाला नसता तर 14 वर्षे माझा दादा जंगलामध्ये गेला नसता. कैकेयीच्या पोटी मी जन्माला आलो नसतो तर माझे बाबा मरण पावले नसते, तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. या सगळ्या पापाला कारणीभूत मी आहे. याला म्हणते स्वतःचे दोष तपासणं. अहो एक माणूस आखं गाव पिटविण्यावरच आहे. सकाळी आंघोळ करून अष्टगंध लिहून चौकात उभा जणू साधूची अवलाद आहे, आणि पेटवायचं बंदच नाही. इथं चिचपूरमध्ये तसे माणसं नाहीत, मी बाहेर गावचं बोलतो, इथला विषयच नाही. 85,000 कीर्तन होऊन लोक सुधरत नाही. त्याचं एकच कारण आहे, बोले काका, अरे जब हम नहीं सुधरे तो तुम कैसे सुधरेंगे. आमच्यातच कुठं तरी पाणी मुरतंय. तुकाराम महाराज म्हणले, झाले अर्थाचे अनर्थ, गेला बुडाला परमार्थ, नाही ऐसी झाली नीत, हा भूत पावले ऐसे अधर्माचे बळ. संत वामन भाऊ महाराज, अहो बोलन तेच होतं, बोलन ते व्हायचं. त्या चिखलीला मी 5 रामकथा केल्या, गहिनीनाथगड चिखली पलीकडून, आणि ते भाऊचे दृष्टांत ऐकू छाक झालेला माणूस आहे मी. ते सुताराचं सावरगावचं म्हातारं, ते त्यांनी जिवंत दृष्टांत तुम्ही बी ऐकतात कीर्तनामध्ये. आमळनेरला वामन भाऊचं संध्याकाळी कीर्तन, आणि तिथं दत्तू तांब्याचा तमाशा आला. पण दत्तू तांब्याला कळालं की भाऊ मंदिरावर येत आणि त्यांचं कीर्तन आहे. खटाखटा लाईट स्पीकराचे बटणं बंद केले त्यानं, स्पीकर सगळं तमाशाचं बंद केलं, म्हणजे पळत सुटला भाऊच्या चरणावर. भाऊ तुमचं इथं कीर्तन आहे, मला माहीतच नाही, आणि भाऊ माझी विनंती आहे तुम्हाला, माझा मी बिछाना सगळा गुंडाळीतो, इथून निघून जातो, तुम्ही कीर्तन करा भाऊ, तमाशा नाही करीत मी. भाऊ म्हणले दत्तू, अरे मला का लेकरं बाळ आहेत का, मी इथं झोपलो बिन कीर्तनातच जुळतंय माझं, मला काय अडचण आहे. पण तो एवढा बिछाना गुंडाळून घेऊन जाणं म्हणजे 105 लोक तुझ्या तमाशात उपाशी मरते ना. कीर्तन राहू दे माझं, चलो दे तू हा तमाशा. रात्रभर तमाशा केला दत्तू तांब्यानं. जेवढे पैसे जमले तेवढ्याचं गठुडं बांधलं, आणि सकाळी भाऊच्या चरणावर आणून ते ठेवलं. भाऊ जेवढी माझ्या तमाशात कमाई झाली एवढी तुम्हाला आज दान. तर भाऊ होते ते, भाऊ म्हणले, दात्या बाया नाचलेले पैसे मला. तू ही लय दान सुराची आवलाद आहे, तुझ्या गावाला मला नी कपडे लते करून पैसे दे ना. मला महत्वाचं सांगायचे महाराज, त्या दत्तू तांब्यानं भाऊ गावाला तिथं नेले आणि हातीवर मिरवणूक काढली भाऊची. आणि त्या काळात कपडे लते करून त्या काळात भाऊला 5,000 रुपये दिले, आणि संत वामन भाऊच्या हाताने त्या तमासगिरानं माळ घातली, तो संत झाला.
आणि त्याचा मुलगा सुद्धा कीर्तनकार ते मृदंगाचार्य, काय नाव त्याचं, नंदकुमार तांबे. अहो ही वामन भाऊची शक्ती ती. आम्ही पटका बांधणार, तुम्हाला पोपटासारखं बोलणार, आमच्याकडून इथं उभा राहिलो लाईट गेली आमच्या हाताने. ही आमची ताकद आहे. पण भाऊ बाबाच्या तोंडातला शब्द महाराज, मन लावून या चिचपूरमध्ये मन लावून जो भाऊ बाबाची पुण्यतिथी साजरी करतो, तन मन धनार्पण करतो, त्याच्या घराचं सोनं नाही झालं महाराज. मला विचारा तुम्ही, 1100 दिवस मुंबईला गटार खोदलेला मी महाराज आहे, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकानामध्ये नाव झालं माझं. त्याचं कारण फक्त बाबाची सेवा केली. इतकी ताकद आहे महाराज त्याची. महाराष्ट्रामध्ये किती कलेक्टर झाले, किती पदावर गेले, कुणाकुणाला काय मिळालं महाराज काय सांगावं तुम्हाला. लाखो चमत्कार आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि 2000 मंदिर संत भगवान बाबाचे बांधले गेले महाराष्ट्रामध्ये. या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रात 12 महिने परमार्थावर तेवढाच खर्च आहे अख्या महाराष्ट्राचा. आणि या 15 दिवसामध्ये भाऊ बाबावर तेवढाच खर्च आहे अख्या महाराष्ट्राचा. तुम्हाला विदर्भातलं माहीतच नाही. अवघ्या खळेगावाला 12 किलोमीटर एसी लावल्यात लोकांनी आणि रडत येत. आणि त्या काळात टांग्यात बसून भगवान बाबांनी तो समाज घडविलाय. साधी गोष्ट नाही महाराजी. आणि आजही संत भगवान बाबा आणि वामन भाऊचं अस्तित्व कणाकणात आहे. नाव घेतलं की काम होतंय महाराज. ऐ पवित्र त्वदी वाणी पुण्यवंत, पवित्र त्वदी पुण्यवंत, वाणी पुण्यवंत, पापी माणूस असू द्या, पाप्यातला पापी, पण अशा थोर संताचं नामस्मरण केलं तर त्याचं पाप नष्ट होत आहे. जगामध्ये महापाप 5 सांगितले तर, आणि त्या 5 मधलं बी 1 नंबरचं पाप आहे हिंसा. हिंसा म्हणजे खून, आणि खून म्हणजे रक्त. जो माणूस दुसऱ्याचं रक्त चुलीवर शिजवून खातोय हे जगातलं 1 नंबरचं पाप आहे. म्हणून भाऊच्या पुण्यतिथीमध्ये इथं बिगर माळकरी जर कुणी असेल तर त्याला माझी विनंती आहे, पहिली माळ घाला. 1 नंबरचं पाप आहे जगामध्ये हिंसा. 2 नंबरचं पाप आहे व्याभिचार.
3 नंबरचं पाप आहे दारू. झोपताना थोडी घेतली तर जमते. शहाणे माणसं झोपताना घेतात आणि वास येऊ नये म्हणून बडीशेप खातात. विठाला विठाला 4 नंबरचं पाप आहे चोरी आणि 5 नंबरचं पाप आहे ह्या चौघाची संगत करणारा. आणि संगतीनं सगळं उद्ध्वस्त होतंय महाराज. म्हणून मूर्खाची संगत जीवनामध्ये धोकेदायक आहे. संगतीने हे सगळं घडतंय. संगत संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज यांचा सप्ताह करणं म्हणजे ही साधूची संगत आहे. जगामध्ये आईचं अंतकरण जर कोणाकडे असेल तर ते फक्त संताकडे आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, जसं लेकराचं हित आईच्या चित्तामध्ये असतंय तसं माऊली तुमचं जीवन आहे. हे अभंगाचं पहिलं लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकराचं हित कशात आहे ती गोष्ट आईच्या चित्तात आहे. म्हणून महिला मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या मावल्या हो, तुम्हाला हात जोडून विनंती माझी, पहिले 10 वर्ष लेकरू घडवायचं काम घरात बाईकडे असतंय. बाई रडावा लागतंय जन्मभर. त्या 10 वर्षात जर लेकराचं संरक्षण बाईने नाही केलं तर जरा कान उघडे करून ऐका. पहिलीच्या वर्गामध्ये मुलानं शाळेतून पेन चोरून आणली आणि घरी आल्याबरोबर ते लेकरू म्हणतं, आई आई मी पेनच चोरून आणली. आई कशी करते,
लेकरानं पहिलीच्या वर्गात पेन चोरली आणि आईला त्याचा आनंद झाला. आईने लेकराच्या हातातली पेनच घेतली, दाबली आणि त्याच्या अंगावरून हात फिरविला. त्यावेळेला ती शहाण्याबाईनं त्या लेकराचं थोबाड फोडायला पाहिजे होतं. तिथंच लेकरानं पेनच चोरली, बाईला आनंद झाला. पुढल्या हप्त्यामध्ये त्या लेकरानं दुसऱ्या लेकराचं दप्तरच चोरलं आणि आलं घरी घेऊन. आई आई मी एक जणाचं दप्तर चोरले. अहो पुढल्या महिन्यामध्ये त्या लेकरानं मास्तराचा मोबाईलच हाणला. तुम्हाला हसू येते पण हसायसारखं नाही. भारतातला 1 नंबरचा डाकू झाला तो मुलगा. काय म्हणणं तुमचं? भारतातला 1 नंबरचा डाकू आणि त्याला फासाची शिक्षा झाली. शेवटची इच्छा विचारली, तुझी काय इच्छा आहे? तो म्हणला काय नाही, मला माझ्या माईचं दर्शन घ्यायचंय. म्हणला तिथं हातकाड्या घालून खेड्यात आणला. आई वाटेवर बसली होती, पोलिसांनी हातकाड्या काढून घेतल्या. दारामध्ये चटणी वाटायचा पाटावर वाटा होता. उचलला पाटान म्हातारीच्या डोक्यात घातला. पोलिस म्हणले काय नालायक आहेस तू? म्हणले साहेब मला हिच्यामुळं फाशी आहे. आम्ही चोऱ्या करायच्या यांना बरं वाटायचं. हे करमणूक म्हणून ऐकू नका. ज्या रात्रीला बाईच्या पोटामध्ये गर्भाची धारणा तयार होती बरं का, तेव्हापासून त्या पोटातल्या लेकरावर संस्कार लागत आहेत आईचे. मी कशाबद्दल बोलतोय? लेकराचं हित कशात आहे हे आईच्या चित्तात पाहिजे. थोडस रामायणामध्ये चला. राम वनवासाला निघाले. या कवल्याला सीता होती आणि या कवल्याला लक्ष्मणजी होते. राम म्हणले सीते 14 वर्षाचा वनवास माझ्यासाठी तू थांब. सीता म्हणली पतिदेव अवैध्या तुमची स्वर्ग असल पण पतिविन मला नरक आहे, मी थांबत नाही. आणि तिथं गोस्वामी तुलसीजीनं चोपाई लिहून ठेवली. जिय बिन दीह नदी बिन बारी, वैशेहू नाथ पुरुष बिन नारी. जिय बिन दीह नदी बिन बारी. दृष्टांत दिलाय. सीता माता म्हणते 7 फूट उंचीचा माणूस आहे पण त्या माणसामध्ये प्राण नाही. त्या माणसाला किंमत. 2 किलोमीटर रुंदीचं नदीचं पात्र आहे पण नदीमध्ये पाण्याचा थेंब नाही. नदीला किंमत. तसं नौजवान स्त्री एखादी पण त्या स्त्रीच्या सोबत तिचा पती नाही, जगात त्या बाईला किंमत नाही. हे तुलसीदासांनी लिहिले. जिय बिन दीह नदी बिन बारी, वैशेहू नाथ पुरुष बिन नारी. राम म्हणले सीते येतीस तर चल. महत्वाच्या मुद्द्यावर यायचे. बाईचे लेकरावर केव्हापासून संस्कार कसे पाहिजेत तिथं जायचंय आपल्याला रामायणात. या कवल्याला लक्ष्मणजी होते. रामानं सांगितलं लक्ष्मणा आपले बाबा कैकेयीच्या महालात पडू नयेत. अयोध्येतली जनता दुःखामध्ये आहे. ज्या राजाची जनता दुःखात असते त्या राजाला अखंड नरक भोगावा लागतो. तू थांब इथं थांब, मी 14 वर्षे वनवास पार पाडून येतो. त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणले दादा मला जर तुम्ही टाकून जाल तर उद्या सूर्योदयापर्यंत लक्ष्मण जिवंत दिसणार नाही. राम म्हणले लक्ष्मणा येतोस तर चल पण तुझ्या आईची परवानगी घेऊन ये. उडत बागडत गेले लक्ष्मणजी. आई रामदादाची सेवा करण्यासाठी जातो, मला परवानगी दे.
लक्ष्मणाची आई म्हणते, लखन रामाची सेवा करायची परवानगी मागायला आलास, मूर्ख आहेस तू. नक्की लक्ष्मणा, माझ्या गैरहजेरीमध्ये तुला एखाद्या दिवशी तरी चुकून कैकेयीने दुधाचा घोट पाजला असावा, म्हणून हे विचारण्याची दुर्बुद्धी सुचली तुला. आई असं का बोलतेस ग उलट मला? त्यावेळेला सुमित्रा माता म्हणते, मला हा मुद्दा सांगायचा आहे. सुमित्रा माता म्हणते, लक्ष्मणा रामाची सेवा करायची मागणी मागायला आलास तू आज, पण तू माझ्या पोटात होतास त्या काळात तुझा बाप मला डोहाळं विचारायला होता, मी गरोदर होते. आणि त्या काळात मी मागणं मागितलंय की पतिदेव माझ्या कुशीमध्ये जन्म घेणारं बाळ रामाची सेवा करणारा असावं, हे त्या काळात मागितले की जे तू आज मागतोस. लक्ष्मणा तुला खरं सांगू, ज्या बाईचा मुलगा संताची देवाची सेवा करत नाही ती बाई या जगात पुत्रवती ठरू शकत नाही. तिला वांझुटी असा शब्द आहे. देवाबद्दल संताबद्दल ज्या स्त्रीच्या अंतकरणामध्ये असताय आणि ती शिकवण दिली जाते ती या जगातली आई आहे महाराज. आमच्या ज्ञानोबारायांनी 7 अभंग लिहिले मदालसा, आणि 7ही अभंगामध्ये आईनं लेकराला काय शिकवावं एवढंच लिहिलंय. तुम्हाला सांगू मी, पाळण्यामध्ये बाळ घातलं, टाळू भरली, आंघोळ घातली, सजवलं, काजळ खोपा केला, आणि गोंडस बाळ पाळण्यामध्ये घातलं. इतकं देखणं बाळ, आणि त्या बाळाच्या गालावर गाल ठेवून आई इतकी आनंदी झाली की आपोआप तिला पाना फुटला आणि त्या पाळण्यावर दुधाचे थेंब टपटप गळू लागले. इतका आईला आनंद झाला. पण मावल्या हो, जेवढा माईला आनंद झाला तेवढंच दुःख झालं. का झालं दुःख? त्या लेकराला आई म्हणती, बाळा इतकं गोंडस तुला जन्माला घातलंय देवानी, पण एवढं गोंडस रूप एक दिवस समाज पत्र्याच्या शेडमध्ये जाळतोय. कुठंतरी या माणसाच्या जीवनाचा सार्थक करून घे. त्या लेकराला आई म्हणती, अशा ठिकाणी तुझा जन्म झाला. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं? माणसाचा अशा ठिकाणी जन्म झालाय महाराज की तितकी गहाण जागा जगात नाही कुठं. जिथं 9 महिने 9 दिवस राहिलो ना आपण, तितकी वक्ती जागा जगात बी नाही महाराज कुठं. हे मी नाही म्हणित. उपदेश मदालसा त्या लेकराला आईने सांगितले, तुला पाऊल उचलून टाकायला आल्याबरोबर हिमालयामध्ये जा. आणि हिमालयामध्ये गेल्याच्या नंतर
देवाची आणि संताची ओळख करून घे. माणसाचा जन्म एवढ्यासाठीच आहे महाराज, इकडे लक्ष द्या. तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो. जेवढे कीर्तनाला आलात त्यांना तळमळीनं सांगतो, जीवन जगत असताना दुसऱ्याकडे पाहून जीवन कधी जगू नका. माणसाने स्वतःला पाहून जीवन जगलं पाहिजे. त्या वामनराव पैचं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. स्वतःला पाहून जर जगला माणूस तर समुद्रासारखा आनंद आहे. आणि दुसऱ्याला पाहून जर माणूस जगला तर दुःखाशिवाय पर्यायच नाही महाराज. निज ध्यानी निज पारे, लक्ष लागू दे डोळा. निज ध्यानी निज पा म्हणजे तुला स्वतःला पहा. हो, माणसाची आध्यात्मिक शक्ती, त्या स्वामी विवेकानंदाचे 4 वाक्य आहेत. शारीरिक बल, बौद्धिक बल, आध्यात्मिक बल आणि नैतिक बल. या 4 गोष्टी ज्या माणसाच्या रक्तामध्ये, त्याची आकाशा इतकी उंची आहे. शारीरिक बल, माणसाकडे शरीर संपदा असावा, फक्त माझ्या इतकी नसावा. बौद्धिक बल, दांडदुंड माणूस आहे पण अक्कलच नाही. काय त्याला मीठ लावून चाटावा सर्जेरावांना, तुम्ही लय बारीक झालात बाबा. काय झालं मगाचा दाखवय नाही. ते काही लय दिल खुश आहे गडी. केवढा कार्यक्रम केला पाठीमागे. हो वा वा. पैशावाला माणूस जगात श्रीमंत नसतोय, बुद्धिमान माणूस जगात श्रीमंत असतोय. माझ्याकडे लक्ष द्या. माणसाकडे जीवन जगण्यासाठी अक्कल असावा. आणि 4 गोष्टी माणसाचा सत्यानाश करतात. याच्या विरोधात अज्ञान शब्द आहे. 4 गोष्टींनी माणसाचा सत्यानाश होतो. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी? अज्ञानपण, आळस, गर्व आणि मूर्खाची संगत. या 4 गोष्टी माणसाला लयाला लावत्या. बऱ्याच माणसाला अशी सवय, टचून घरी जेवायचं आणि चौकात येऊन इळभर वारकाचा उकांडा उकरायचा. कामच नसते त्याला. आणि एवढं सोपं आहे पप्पू. विठाला विठाला. महाराज, मेहनत करणारा माणूस सोन्याच्या ताटात जेवत असतो. कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परी नावळते. हृदयात व्यथा ही जळते, जाओ लांडुनिया सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिले देवानी. कर विहार सामर्थ्यानी, दरी डोंगर हिरविरानी. जाओ लांडुनिया सरिता सागरा. सोडी सोन्याचा पिंजरा. पहाट 3 वाजता पहाट प्रचार करून गोपीनाथराव मुंडे बीडला आले. पहाट प्रचार करून 3 वाजता. आणि गोगो मिसाळच्या इथं जेवण होतं. गोगो मिसाळ ताटामध्ये 40 वाट्या होत्या. पहाट 3 वाजता जेवण. डोक्याचे केस विस्कटलेले. हां, बीडला एक पेपर, त्या पेपरचं नाव आहे झुंजार नेता. ते फक्त त्या गंमत भंडारीनी
साहेबावर नाव ठेवलं होतं झुंजार नेता. जेवढे पेपर तयार करीत होते एक पेपर शिल्लक राहत नव्हता. झुंजार नेता निघून गेला, पेपरला कुणी हात लाविना महाराज. कोण लावतं पेपरला हात? पहाटे 3 वाजता साहेब जेवत होते, पण घास कोण्या वाटीमध्ये जातोय आणि मी काय खातोय याचा तपास साहेबाला नव्हता. काय संघर्ष असेल जीवनामध्ये पहा तुम्ही, काय संघर्ष. ज्या माणसाच्या अंगाला हात लावला ना महाराज, त्या माणसाचं सोनं झालं. मुंडे साहेबांनी ज्या माणसाच्या अंगाला हात लावला, परळीला गॅरेजवर गाड्या पुसणारा एक गरीबाचा मुलगा, परळीला गॅरेजवर छोटंसं सांडव्याचं काम दिलं भाऊ त्याला, आणि गॅरेजवरचा गाड्या पुसणारा मुलगा आज विमानाने फिरतो. विमानाने त्याला 6 महिने येड लागलं होतं. साहेब गेल्याच्या नंतर 6 महिने येड लागलं होतं. संघर्ष आणि मेहनत माणसाच्या जीवनामध्ये माणसाला श्रीमंत करून टाकते. आणि हे सगळं घडतं कुठून घडतं? आईपासून त्याची सुरुवात आहे महाराज. कारण शास्त्र शिकवतंय, आईच्या पापाने मुलगा गुंड जन्माला येतो, बापाच्या पापाने मूर्ख जन्माला येतो, स्वतःच्या पापाने दरिद्री जन्माला येतो, आणि वंशाच्या पापाने हलकट जन्माला येतो. किती हलकट. रानातलं फुकटचं पाणी कोणाला देत नाही, कारण पिढ्यानपिढ्या फक्त लोकांचं खायची सवय लागली, आपलं द्यायचं नाही. हलकट नमुना त्या कुळा. हे सगळं उलट फिरवा तुम्ही. माती हातात घेतली तर सोनं होत आहे, स्वतःचं पुण्य. दारात येणाऱ्या भिकाऱ्याला नाही कधी म्हणत नाही, वंशाचं पुण्य. आणि विद्वान पंडित मुलगा जन्माला आला, बापाचं पुण्य. आणि हिरा जन्माला आला, हे आईचं पुण्य. हिरा जन्माला आला, आईचं पुण्य. कारण तिनं पोटात गर्भाची धारणा तयार झाली, तेव्हापासून त्या लेकरावर लक्ष ठेवलंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. अशी जगामध्ये एकच जात आहे, लेकराबद्दल कळवाळा येतो तिला. अभंग ऐसे कळवायाची जाती, ऐसे कळवायाची जाती, ऐसे कळवायाची जाती, ऐसे कळवायाची जाती, ऐसे
जगातला प्रत्येक माणूस त्याच्या रक्तामध्ये कुठला न कुठला स्वार्थ आहे, पण आईच्या रक्तामध्ये महाराज काय स्वार्थ आहे? काय स्वार्थ आहे आईच्या रक्तामध्ये? प्रत्येक नातं कामापुरतं आहे. आमच्या कबीरजीचा एक अभंग आहे पहा, तू तो कायापुरी का सौदागर, तुझे अपने बतन पे जाना है. माता कहती है कि बेटा मेरा है, पिता कहता है कि बेटा मेरा है. ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. बहन कहती है कि भाई मेरा है, भाई कहता है कि बहन मेरी है. ना भाई का ना बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. सास कहती है कि जवाई मेरा है, ससुराल कहता है कि जवाई मेरा है. ना सास का ना ससुराल का, ये तो लड़की देने का नाता है. कबीर कहता है कि कमाल मेरा है, कमाल कहता है कि कबीर मेरा है. ना कबीर का ना कमाल का, ये तो हरि गुण गाने का नाता है. याचं शेवटचं चरण जर सोडलं तर सगळ्या चरणामध्ये स्वार्थ आहे. पण आई बाळाबद्दल कुठला स्वार्थ? अतिशय मार्मिक दृष्टांत सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या. बाळांतपणाचा प्रसंग आहे आणि बाळांतपण या शब्दाचा अर्थच आहे जन्मलं तर बाळ नसतात, त्याच्यातच त्या बाईचा अंत, याला म्हणतात बाळांत. तुम्ही कल्पना करा, डॉक्टरच्या टेबलवर एक रात्र आणि एक दिवस बाई हजर आहे, बाळ आडवं बसलंय, बाळांतपण व्यवस्थित होत नाही. आणि हा जुन्या काळातला दृष्टांत आहे, आताच्या नाही. आताच्या काळातला दृष्टांत 3 तासात वरून पोट फाडून बाळ काढतात, तो इथं बसत नाही. माझ्याकडे लक्ष आहे का तुमचं? डॉक्टर साहेब त्या बाईच्या मालकाला म्हणले, रामभाऊ 2 पैकी 1 जगल. बाळ तुम्हाला पाहिजे असेल तर पत्नी जगणार नाही, आणि पत्नी पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला घेतो, वेळ कमी आहे, काय करायचं बोला. त्या बाईचा मालक म्हणतो, डॉक्टर साहेब 5,000 रुपये एक्स्ट्रा देतो, पण या घडीला माझी पत्नी सुरक्षित ठेवा आणि बाळाचे तुकडे तुकडे करून फेकून द्या. पण त्याही वेळेला डॉक्टरवर धर्मसंकट. त्या माऊलीजवळ डॉक्टर गेले आणि हात जोडले, ताई मी डॉक्टर असलो तरी काही देवाघरचा नाही, 2 पैकी 1 जगवू शकतो. तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर तुम्ही जगणार नाही, आणि तुम्हाला जगण्याची इच्छा असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाजूला फेकून देतो. त्यावेळेला त्या बाईला पंढरपूरची वारी ज्ञानेश्वरी वाचवणारा तिचा खानदानी शेतकरी बाप आठवला, आणि पवित्र गळ्यातली तुळशीची माळ हातामध्ये धरली, आणि डॉक्टरला डबडबल्या डोळ्याने ती बाई म्हणते, डॉक्टर साहेब कुलवान बापाची मुलगी आहे मी, बालहत्याचं पाप आम्ही कोण्या जन्मामध्ये फेडावं, मी मरण स्वीकारायला तयार आहे डॉक्टर साहेब या घडीला, पण माझ्या कुशीतला हिरा या घराला दिवा म्हणून जगवा, एवढीच माझी इच्छा आहे. याला म्हणतात आईशी कळवळ्याची करीला भाविन प्रीती. मरण स्वीकारायला तयार आहे आई, लेकरासाठी मरण, पण मागं हटत नाही. घडलेली घटना आहे आपल्या राहुरी तालुक्यामध्ये, घडलेली घटना. शेतामध्ये बाई काम करती आणि 5 वर्षाचा मुलगा बिबट्या वाघाने तोंडामध्ये पकडला, लेकराने किंकाळी फोडली. आई
वळून बघती बाई वाघाच्या तोंडामध्ये पोटचं लेकरू. धावली बाई वाघावर आणि वाघाच्या तोंडातलं बाळ पकडलं. तुम्ही कल्पना करा, बाळाच्या मांड्या आईच्या हातात आणि बाळाची मान वाघाच्या तोंडात. वाघापासून बाई दूर किती, पण लेकरासहित आईसहित वाघानं मायलेकर ओढून नेले आणि त्या डोंगराच्या दरीमध्ये हसाडा मारल्याबरोबर लेकराची काटकून मान मोडली आणि रक्ताच्या चिळकांड्या लागल्या. वाघ असा दूर जातो, त्या लेकराचं प्रेत उचलून आई मांडीवर घेते आणि त्या डोंगराच्या दरीमध्ये टाहो फोडते. 10 फुटावर वाघ कोल टेकणी बसतो जाऊन आणि त्या बाईकडे पाहून वाघ रडतो. महाराज, जणू वाघाच्या डोळ्यातलं पाणी बोलतंय. आईवर लेकरावर इतकं प्रेम आईचं असतंय, हे जर मला कळलं असतं तर या बाईचं लेकरू मी मारलं नसतं. काय आईचं प्रेम आहे म्हणून वाघ रडतोय. आईसी कळवळ्याची जाती करी लाभा, कुठलाच लाभ नाही महाराज. तुम्ही कल्पना करा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वर्णन केले. काही शिकलेल्या लोकांना देव धर्म मान्य नाही महाराज. देवाला मानत नाहीत शिकलेली लोक. आणि जाता जाता सांगतो तुम्हाला, संस्कृतीचा नाश जर कुणी केला असेल तर तो शिकलेल्या लोकांनी केला. बघा तुम्ही, वाजू द्या वाजू द्या. हे शिकलेल्या बायांनी 3 गोष्टी कायमच्या नष्ट केल्या. कपाळाचं कुंकू, गळ्यातली काळी पोतन, हातातली बांगडी. पण महिला मंडळीला माझी विनंती आहे, बाई इकडं लक्ष द्या. 3690 एकर शेती होती जिजामाईच्या बापाला, तुकोबारायाच्या सासऱ्याला. तेवढा श्रीमंत माणूस महाराष्ट्रात कुणीच नव्हतं. घेऊन आलो, सांग कुठं ठेवू. जिजामाता म्हणली, दादा तुला सांगू, हे धन जर माझ्या घरी ठेवलंस तर माझा मालक आत्महत्या करील. आल्या पावलाने ही संपत्ती वापस घेऊन जा. माझ्या कपाळाचं कुंकू, गळ्यातली काळी पोतन, हातातली बांगडी हीच माझी खरी संपत्ती. तुझा माघारी हे गटुडे. आपली बाई काय म्हणली असती मावशी? आपली बाई म्हणली असते, दादा हे आणलेलं गटुडं ठेवू पानगा खाली, पुढल्या हप्त्यात दुसरं गटुडा. हो, पण हिंदू संस्कृती
ज्या माणसानं टिकवली त्याचं सोनं होईल. महाराज, नियम माणसासाठी आहे, जनावरासाठी नाही. पहिली लग्नामध्ये भेट कुठं होत होती? सीमेवर भेट होत होती. कारण रामायणामध्ये वर्णन केलेले, दशरथ राजा ज्या वेळेला सीमेवर आले, वराड घेऊन त्यावेळेला सीतामाईचा बाप इकडून जातो आणि महाराज एका गरीब मुलीचा बाप मला पदरात घ्या. सीतामाईचा बाप साष्टांग दंडवत घेतो. पण कारकून वाकले दशरथ राजे आणि जनक राजाला उचलून घेतलं कावटाळ्यामध्ये आणि डोळ्यातलं पाणी पुसलं. राजा दशरथाने सांगितलं, ए जनका, एवढा लहान का होतो तू? मुलीचा बाप आहेस. मुलीचा बाप कन्या दान करणारा महात्मा असतो आणि दान देतो तो जगातला श्रीमंत असतो आणि घेतो तो भिकारी असतो. पोराचा बाप मुलीच्या दारावरचा भिकारी आहे. सीमेवर भेट होताना ही चर्चा चालू. पूर्वी लग्नामध्ये भेट सीमेवर होत होती, आता कुठं होती? मोबाईलवर. अहो, पहिली सीमेवर भेट होत होती, आता इथे ह्या पुलापाशी होत असेल. आता काही दिवसांनी आता मंडपात आली आणि ते मोहरल्या कडीला जे गादीवर बसलेले असतात का लग्नामध्ये, ते म्हणतात काय करायचंय भेटीला? ह्या 150 लोकांनी महाराज नियम पायाखाली तोडविले आणि मग लग्न झाल्यावर 25 वर्ष झालं तरी त्या पोरीला लेकरू होत नाही ना. हे नियम तोडविल्यामुळं मला वाटतं मराठी इकडे कळत नाही काही. नाही, परिणाम कशाचे आहेत महाराज? अहो, जैसी करणी वैसी. हो, तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, नियम आणि व्रत पालन जो करीन भारतीय संस्कृतीचं, त्याला साधू संत जिवंतच ठेवतील आणि नियम जो पायाखाली तुडविल ना त्याला भोगावंच लागेल महाराज. जगात जिम्मेदार नाही कुणी महाराज, जगात सुद्धा. सकाळी उठतो माणूस, देवा माझं भलं कर, आणि साप देवाला खोटं बोलतोय. हे बोलणंच आपल्याला पटत नाही. देवा माझं भलं कर, आणि माघारी निघाला की इळभर खोटं बोलतोय. सकाळ संध्याकाळ देवा माझं भलं कर. एका माणसाला चांगलं बोलत नाही, खरं बोलत नाही, आणि देव काय तुमच्या अवतावरचा गडी होय? मग महाराज, जगातला कुठलाच माणूस स्वतःचं कर्म नाही टाळू शकत. रामायणातला एक गोड दृष्टांत आहे, 2-3 मिनिटं घेतो. भाऊवरी बघा ना, रावणाला मुलगी झाली आणि 5वीच्या दिवशी 6वीनं रावणाच्या मुलीच्या कपाळावर अक्षर लिहिलं. काही काले आहे ना, पण ती 6वी बाहेर जाताना रावणानं धरली. ए, कोण आहेस तू? ती म्हणली मी 6वी. रावण म्हणला कुठं गेलतीस? म्हणली तुझ्या पोरीच्या कपाळावर अक्षर लिहायला गेलती. रावण म्हणला काय लिहिलंस तू तिच्या कपाळावर? म्हणली मला माहित नाही, ब्रह्मदेवाला विचार, मी कलर कया, मी लिहायचं काम करते. आला ब्रह्मदेव धरून. ब्रह्मदेवाला रावणाने विचारलं काय लिहिलंस माझ्या मुलीच्या कपाळावर? ब्रह्मदेवानं सांगितलं तुझ्या दारामध्ये कपडे धुणारी जी धोब्याची बाई परटीने, तिच्या मुलाबरोबर तुझ्या मुलीचं ह्या लग्न लागणार आहे, असं तुझ्या मुलीचं कर्म आहे. रावण म्हणला मूर्खा, तुला बांधू बांधू मारीन. ब्रह्मदेवाला म्हणला, ते म्हणला मालक तुम्ही काही म्हणलात तरी घडणार, ते घडणार.
ब्रह्मदेव तिथून निघून गेला. त्या पर्टिनीला 5-6 वर्षाचं पोरग होतं. त्या मंत्र्याला सांगितलं रावणाने हे लेकरू उचला आणि जंगलात नेऊन कापून टाका. ते 2 मंत्र्यांनी लेकरू खांद्यावर घेतलं आणि डोंगरानं निघले. त्या लेकराची कत्तल करायची. रावणानं सांगितलं होतं त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडून आणा मला दाखवायला. तिथं जाईस तोर ते बाळ ह्या 2 जणांच्या गालाला हात लावायचं ते लेकरू आणि म्हणायचं काका मला कुठं चालविलंय हो, काका मला बिस्किट घेऊन देता का, काका मला फेपशी खायची हो काका. गहीवरून गेले हे 2 आणि दगडाच्या वालीवर उभं केलं आणि तलवार काढली मंत्र्यानं. ते लेकरू म्हणतं काका मला मारणार आहेत तुम्ही, काका तुम्हाला माझ्यासारखं बाळ नाही काका, काका मला मारणार तुम्ही. ढसा मंत्री रडले आणि म्हणले मूर्ख रावणाचं ऐकायचं नको. फक्त डाव्या पायाचा अंगठा कापून घेतला आणि ते लेकरू जंगलात सोडून दिलं. तिथं देवीचं मंदिर होतं. प्रत्यक्षात देवीनं पार्वतीचं रूप घेतलं महाराज आणि त्या लेकराचं संगोपन केलं. लहानाचं मोठं झालं, तारुण्यात आलं ते आणि भगवी झोळी बगलामध्ये घेऊन त्या नगरीमध्ये भिक्षा मागायला जायचं ते पोरग. आणि त्या नगरीचा जो राजा होता त्याला नव्हतं लेकरू बाळ. त्यानं हातीच्या सोंडात दिला हार, मोठी मिरवणूक काढली आणि हत्ती ज्याच्या गळ्यात हार घालील तो त्या नगरीचा राजा. हे भिक्षा मागत गेलेलं पोरग त्या हातीनं घातला नाही ज्या गळ्यात हार आणि हो पोरगा झाला त्या नगरीचा राजा. जगात फिरला रावण, त्याला पोरगच कुठं पसंत पडाना, पण त्याच्या पोरीनं हे पोरग पसंत केलं आणि या मुलाबरोबर त्या पोरीचं लग्न लावलं, रावणाच्या पोरीचं. आणि लग्न लागल्यावर ब्रह्मदेवाला रावणानं बोलवायची काही गरज. लग्न लागल्यावर ब्रह्मदेव बोलला मूर्खा तुला बांधू बांधू मारील, खोटं बोलतोस, कुठे पार्टाचं पोरग. किती सुंदर मुलगा मिळाला राजकुमार माझ्या मुलीला नवरदेव आणि खोटं बोलतो. ब्रह्मदेव म्हणला रावणा मी म्हणलेलं हेच पार्टाचं पोरगे, तुला तसं नसेल पटत तर त्याच्या डाव्या पायाचा अंगठा बघ. जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म, मान अपमान जन करीती. ऐसे लिहून गेला विधाता, मग कासया करावी चिंता. आपुल्या संचिता कर्मरेषा प्रमाण, विठोबार गडी माणसं हातवरी घ्या बरं, थोडा आवटाळा निघल. गडी माणसं बिगर बांगड्यावाले विठोबार वा. आमचे आदरणीय अवधेश भाऊ तुमच्या गावाला लाभले, संत माणूस आहे, संत आणि अतिशय गोड टाळकरी मंडळी, ह्याच्याशिवाय शोभा नाही. साऊंड सिस्टीम नंबर 1. गेल्या माझ्या कीर्तनामध्ये लय सत्यनाश झालता, साऊंड सिस्टीम चुकीची लागली होती, पण नंबर 1. मला वाटतं 10-15 वर्ष झाला असं मी चिसपूरमध्ये कीर्तन करतो, आहे का नाही.
बापदार नंबर एक माणूस. मिशाला हात लाव, मिशा काढू नका. ए गबासाई काय म्हणते तू? बर बर ठीक आहे. मला वाटतं 10-15 वर्ष झाला असेल. 15 वर्ष. माझ्यावर जिवंत प्रेम करणारे आदरणीय वकील साहेब अण्णा होऊन गेले, स्वामीचे वडील. साधा अगदी स्वज्वळ मनाची व्यक्ती, मोकळ्या मनाचं जीवन. आणि गेले, पण त्यांचं एक वाक्य आठवतंय हो मला. जसं राम लक्ष्मणाचं लग्न करून विश्वामित्राने आणलं आणि विश्वामित्र म्हणले, राजा येतो मी, बहती गंगा चलता साधू. पाण्यानं वाहत राहावं, साधूनं चालत राहावं. वाहतं पाणी थांबलं तर किडे पडतात, आणि एका जागेवर साधू थांबला तर लोक दोष देतात. येतो मी. पण दशरथ राजाचं एक वाक्य आहे, या महाराज या, पण माझ्या लेकराला आणि माझ्या अयोध्येला विसरू नका. अधूनमधून येत जा, माझे लेकरं भोळेत. तसं अण्णाचं वाक्य आहे. अण्णाचं वाक्य मला बोलून गेले वकील साहेब की महाराज माझ्या जन्मभूमीला विसरू नका. कोणी दक्षिणा कमी देईल, कोणी जास्त देईल. जीवाचं हित साधणारे फक्त संत आहेत महाराज. ही क्रांती देव नाही करू शकत. चुकलेल्या माणसाला ठार करायचं काम देव करतो, पण चुकलेल्या माणसाला दुरुस्त करायचं काम जगामध्ये संत करतात. म्हणून जगामध्ये क्रांतिकारक जर कोण असतील तर फक्त संत आहेत. म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये मी किती कीर्तन केले. ती दिवशी नगरला कीर्तन केलं, रामायण ओझरला केलं, रोज संध्याकाळी कीर्तन बाहेर करतोय. कुठंही जा तेवढा समाज. एवढी क्रांती भाऊबाबांनी केली. आणि म्हणून त्या पुण्यस्मरणार्थ गोंडस असा सप्ताह आपल्या गावामध्ये होतो. आजची ही कीर्तन सेवा आदरणीय मन्या बापू, मन्या भाऊ कुंडलिक खेडकर, पुंडलिक खेडकर. हा नाही, नाव पुंडलिकच असतंय, पण ते कुंडलिक केले आहे, मला माहिती आहे, बरोबर आहे ना. मन्या भाऊ पुंडलिक खेडकर. बाबासाहेब भाऊची प्रत्येक वर्षी असते, पण यावर्षी ती पुतण्यानं भांडून घेतली, सांगितलं ना मला. आणि दिवसभर संपूर्ण गावाला त्यांनी अन्नदान केलं. महाराज सगळ्यात मोठी गोष्ट ही, तुमच्या घरी जर दारासमोर कधी भिकारी आला, 1000 कामं बाजूला सोडा आणि पटकन जाऊन त्या भिकाऱ्याला भिक्षा द्या. कुठल्या रूपामध्ये देवन संत तुमच्या दारात येईन आणि आशीर्वाद देईन हे कुणी सांगू शकत नाही. ही धर्मरक्षणाची गोष्ट आहे. मगाच बोललो त्यांना, जेवढ्या लोकांनी तुमचा प्रसाद खाल्ला तेवढ्या लोकांनी तुमच्या लेकराला आशीर्वाद दिला, परिवाराला आशीर्वाद दिला. फेलत जात नाही ते. ज्या बी माणसाला घर जिवंत ठेवायचे त्या माणसाने 4 गोष्टी सांभाळायच्या आहेत: सत्य, तप, दया आणि दान. माझी पाया पडून विनंती हो महाराज तुम्हाला, खरं सांगतो तुम्हाला, धोकाच नाही तुम्हाला. मरायची पाळी आली तरी खोटं बोलायचं नाही आणि कुठंतरी तपश्चर्या करायची, दुसऱ्यावर परोपकार करायचं काम करायचं आणि घडल तिथं दान करायचं शिकायचं. हे 4 धर्माचे पाय. ही जी गोष्ट जो जिवंत ठेवील ना त्याला आनंद. 1 रुपयाचा संसार अजून केला नाही मी. 1 रुपयाचा. कानामध्ये बायकोला सांगितलंय, अंबादास भाऊ तुम्ही 8 दिवस राहिलात माझ्या घरी,
10 लिटर दूध काढती माझी बायको, 5 लिटर गावरान गाईचं आणि 5 लिटर म्हशीचं. ते दूध असतं फक्त लोकांना चहा प्यायण्यासाठी. 50 लोक तरी आपल्या मठावर रोज जेवत आहेत. बायकोला कानात एकच सांगितलं, आपण गटार खणलेली माणसं आहेत, आपण ऊस तोडलेली माणसं आहेत. आलेला माणूस उपाशी जाऊ देऊ नका, एवढंच काम करा. कवडी सुद्धा मिळाल्यावर महाराज कुणी बांधून नेत नाही. पण ज्या माणसाच्या रक्तामध्ये ही भावना असेल ना, त्याच्या संसाराला धोका नाही, हे सांगण्यासाठी ही पुण्यतिथी आहे भाऊ बाबाची. हे विचारात असणं गरजेचं आहे. कारण तुमच्या आमच्या जड जीवाचं जे ओझ आहे ते संतावर आहे. ह्या अभंगाचं शेवट. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐशी कळवळ्याची जाती, अशी कळवळ्याची जाते, ऐशी कळवळ्याची जाती, अशी कळवळ्याची जाते. करीला भाविक प्रीती, करीला भाविक प्रीती, करीला भाविक प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, जाती, करीला भावना प्रीती, गोष्टी जगातल्या जिवंत ठेवण्यासाठी सज्जनानो भाऊ बाबांनी हे कार्य केलं. कोणत्या 5 गोष्टी? हे वाढावया सुख, वाढावया भक्ती, वाढावया भाव,
वाढावया धर्म आणि 5वं कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारणे उद्धाराया जन जड जीव म्हणून तुकाराम महाराज म्हणले आमच्या जड जीवाचा बोजा तुमच्यावर आहे. जसा आईचा लेकराचा बोजा आईवर तसा आमच्या जड जीवाचा बोजा तुमच्यावर आहे. माऊली आमचा उद्धार करा. म्हणून संत वामन भाऊ महाराज आणि सद्गुरू भगवान बाबाच्या चरणी मी प्रार्थना करतो की चिचपूरच्या घराघरामध्ये ऐश्वर्य संपत्ती संतती समाधान नांदावं अशी नम्र भावनेनं प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली द्वारा माऊली नागराज माऊली माऊली नागराज माऊली त्या भाऊनं सांगितलं आणि रोज कीर्तनात गरज आहे त्याची. कारण प्रत्येक गावामध्ये 200 200 300 300 मुलं बिगर लग्नाचे फिरत आहेत. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी महाराष्ट्रामध्ये स्त्री भ्रूण हत्या बंद असली तरी शेजारच्या राज्यामध्ये जाऊन बाया पोटातल्या मुली मारतातच आजही. म्हणून या पुण्यतिथीचा संदेश म्हणून स्त्रीच्या जातीला माझी नम्र विनंती आहे. त्या भाऊनं सांगितलं मुलीचा संदेश थोडासा म्हणा. हे सांगना आई मला कोण वाचवणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. 10,000 रुपये डॉक्टरच्या हातामध्ये दिले 2.5 महिन्याचा पोटातला गर्भ कापून टाकण्यासाठी. मुलीचा गर्भ. डॉक्टर कामाला लागला. मुलीची स्त्री भ्रूण हत्या करताना पहिला डॉक्टर त्या मुलीचं डोकं छनी हातोड्यानं फोडतोय. त्या मुलीचं डोकं पोटातलं पहिलं. तेव्हा मुलगी बाहेर येते. बाई ती कुजबुज पोटातल्या मुलीनं ऐकलीन. पोटातून हात जोडले आईला. आई का मारती ग. एक दिवस आई तुझ्या घरातला एकही दिवस फुकट खाणार नाही. आणि 20-22 वर्ष आई तुझ्या घरामध्ये राहील. एक दिवस पाखरासारखी उडून जाईन पण मला मारू नको. हे सांगना आई मला कोण वाचवणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. या दुनियेचा रंग मला कोण दावणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शहाणी मारीन भरारी पाखरी होनी शाळेतून आल्यावरी काम करणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांगना राखी पौर्णिमेचा येईल ग सण माझ्या ग दादाला राख्या बांधीन 2-2 कुंकवाचा टिळा कपाळी लावणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची राणी ढाळू नको तेव्हा तुझ्या डोळ्यातलं पाणी दूर दूर गेल्यावरती माझे बाबा रडणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. सांगना आई मला कोण वाचवणार तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार.
हा जो स्त्री भरून हत्येचा संदेश आहे, प्रत्येक माणसाचं हृदय भरून येईल असा संदेश आहे. आणि मला वाटतंय भाऊ बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त हा जो संदेश आहे, एका या कीर्तनात एक मुलगी तरी वाचवील, भाऊ बाबाची पुण्यतिथी साजरी झाली म्हणून समजायचं. विठ्ठल जय जय.